लवकर या लवकर या. चला 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 लवकर चला. बंद करा बंद करा. मला लवकर सांगा तुम्ही काय केलं. मी खूप एक्साइटेड आहे. रीटा दीदी सांगतो. गोली पिंकू गोगी जा पटकन पोझिशन घ्या. अरे सगळे हे काय आहे काहीतरी सांगा. रीटा दीदी तुम्ही फक्त गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करा आणि गणपती बाप्पा आशीर्वादाच्या रूपात काही ना काही नक्की देतील. ओके चल चल अरे चल. गोली. हे विघ्नहर्ता सर्वांचे विघ्न दूर कर आणि त्यांचं आयुष्य सुखांच्या फुलांनी भरून टाक. गणपती बाप्पा तू तर चमत्कार केलास खरंच. दिस इज अमेझिंग. मोदक सुद्धा. थँक्यू गणपती बाप्पा. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया. रीटा दीदी कसं वाटलं. अमेझिंग. कसं केलं तुम्ही. इट्स सो गुड. रीटा दीदी यावर्षी गोकुळधामच्या गणेशोत्सवात गणपती बाप्पाचा जो कोणी दर्शन घ्यायला येणार आहे त्याला गणपती बाप्पा काहीतरी आशीर्वाद नक्कीच देणार आहेत आणि हा आमचा वायदा आहे. आणि रीटा दीदी आमची इच्छा आहे की ही बातमी तुमचं चॅनल कलटकच्या माध्यमातून सगळ्यांना कळवू. ऑब्विसली मी कळवणार आहे. चला चला बाहेर जाऊया. बरं झालं आले. अगं रीटा मुलं तर काही सांगत नाहीये. तू तरी सांग आतमध्ये काय. हो यार सांग ना आम्हाला रीटा. हो रीटा लवकर सांग. माझी उत्कंठा खूप वाढते. हो भाऊ सगळ्यांची उत्कंठा वाढते. ओय भिडू. ओय तू परत टेन्शन घेतोयस. ओय तुला सांगितलं ना बर्फासारखं काळीत सुद्धा थंड ठेव. ओय आपल्या टप्पू सेनेची मुलं आहेत. देवाच्या कृपेने जे काही करतील ते अगदी चांगलंच करतील. होय होय चल चल सांग आम्हाला रीटा. बरं ठीक आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगते. टप्पू सेनाने असं प्रयोजन केलंय की आतमध्ये गेल्यानंतर बाप्पाच्या चरणी जो कोणी प्रार्थना करेल त्याला आशीर्वादाच्या रूपात बाप्पा नक्की काहीतरी देईल. जसं माझ्यावर पुष्पवृष्टी झाली. अरे वा. ओय कमाल झाली. म्हणजे मूर्तीमधून फुलं तुमच्यावर पडली. नाही तसं नाही झालं पण कुठून तरी वरून फुलांचा वर्षाव झाला आणि त्यानंतर मला हे मोदक पण मिळाले. मोदकही मिळाले वरून. हो आणि माहितीये टप्पू सेनाचा हा प्रण आहे की आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची जो कोणी पूजा करायला येणार तो रिकाम्या हातून नाही जाणार. टप्पू सेना खूपच चांगला विचार केलाय. तुम्हाला खूप सारं पुण्य लाभणार. म्हणजे प्रत्येक दर्शनार्थीला देवाकडून काही ना काही भेट. सगळे किती खुश होतील ना. हो कारण याला म्हणतात साक्षात आशीर्वाद. अगदी योग्य मेहता साहेब. वाह 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 टप्पू सेना किती सुंदर कल्पना उभारली आहे तुम्ही लोकांनी. वाह वाह बापूजी. टप्पू सेना टप्पू. ओ बरं आता कळलं की इतकी मोठी दानपेटी का ठेवलीये. अरे आशीर्वाद मिळाल्यावर सगळे खुश होऊन दानपेटीत काही ना काहीतरी टाकतीलच ना. समजलं का भिडे. हो हो समजलं. अरे बाबा काय बिझनेस माइंड आहे. शेवटी व्यापाराचाच मुलगा ना. ओ भिडे भाऊ हे सगळं मी नाही शिकवलं टप्पूला. अरे मी कौतुक करतोय बाबा. अरे बाबा मस्ती मजाक सोडा आणि ह्या गोष्टीची सर्वात चांगली बाजू बघा. ह्याची सर्वात चांगली बाजू आहे गणपती बाप्पा आपल्या डेकोरेशनचा खर्च स्वतःच करत आहेत. आम्ही काही जादू वगैरे दाखवून कोणालाही प्रसन्न वगैरे करणार नाही आहोत. आम्ही फक्त लोकांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद देऊ इच्छितो बस. वाह वाह. ब्रेकिंग न्यूज. यावर्षी गोकुळधाम सोसायटीमध्ये गणपती बाप्पा देतील साक्षात आशीर्वाद. आमच्या टप्पू सेनेचं असं म्हणणं आहे की गोकुळधाम सोसायटीमध्ये जो कोणी गणेश दर्शनाला येईल तो इथून रिकाम्या हाती नाही परतणार. तर तुम्ही लोक विचार करत असाल की बाप्पा स्वतः येऊन आशीर्वाद कसा देणार.
तर या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायला तुम्ही लोक येऊ शकता गोकुळधाम सोसायटी मध्ये. दर्शनाची वेळ आहे संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि तुम्हाला मिळणार आहे बाप्पाचा आशीर्वाद. आता बघायचं हे आहे की गोकुळधाम सोसायटी मध्ये कोण कोण येणार गणरायाचा आशीर्वाद घ्यायला. आम्ही सगळे गोकुळधाम रहिवासी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त लोक बाप्पाच्या दर्शनाला येतील. मी रीटा रिपोर्टर कॅमेरामॅन आमिर इराणी सोबत कलतक. पप्पा संध्याकाळी गोकुळधामला जाऊया. हो बाळा. गोकुळधाम वाल्यांनी यावर्षी किती सुंदर डेकोरेशन केलंय ना. हो आज संध्याकाळी दर्शनाला जाऊया. ऐका मित्रांनो, आपण यावर्षी ना गोकुळधाम सोसायटी मध्ये दर्शन करायला जाऊया. हा पक्का जाऊया. या वर्षी गणपतीच्या दर्शनाला गोकुळधाम मध्येच जाऊ. बाय गाईज. मुलांनो, आम्हाला आत्ताच दाखवा ना तुम्ही आतमध्ये काय काय आयोजन केलंय ते. हो ना बेटा प्लीज. हो ना. काय ना संध्याकाळी खूप गर्दी होणार, आम्हाला बघायला मिळेल ना मिळेल म्हणून आम्ही आताच दर्शन करून बघतो ना. हो बरोबर आहे. थांबा, थांबा. तुम्हा सगळ्यांना आज संध्याकाळी 4 वाजता दर्शन घ्यायला मिळणार आहे. ठीक आहे. अरे खूप तयारी करायची अजून बाकी आहे. चला चला आतापासून सुरू करू तर संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल. हो, आज संध्याकाळी 4 वाजता इतके लोक येणार की तुम्ही फक्त बघत राहा. चला, चला, मित्र. अरे ओय, काय आत्माराम, अरे इतके लोक येणार तर आपण क्राऊडला कंट्रोल कसं करणार? अरे कोणी नाही येणार रे बाबा. हे कलतक न्यूज चॅनल कोण बघतं? अरे नाही नाही असं नाही पोपटलाल. तुफान एक्सप्रेसच्या न्यूज चॅनल नाही आहे तर कलतकच्या न्यूज चॅनल आहे भाऊ. हो आणि त्यावरून हे तर लिव्ह प्रशासन आहे. प्रसारण, लाईव्ह टेलिकास्ट. हो सॉरी प्रसारण लिव्ह प्रसारण आहे. तर आतापर्यंत हजारो लोकांनी न्यूज बघितली असेल आणि संध्याकाळपर्यंत तर इथे लोकांचा तलाव साचेल. हो ना बापूजी? जेठालाल, तुला असं तर म्हणायचं नाही ना की लोकांचा सैलाब येणार आहे? हा तेच ते. सॉरी बरोबर. हे अरे बरोबर मग आहे. यात त्रास करून घेण्यासारखं काय आहे सांग? नाही मी कुठे त्रास करून घेतोय. हा सॉरी. अरे भाऊ पोपटलाल, यात त्रास करून घेण्यासारखं काहीच नाही. समजा की खरंच खूप सारे लोक आले तरी भक्तच आहेत ना, दर्शनाला आले आहेत. हो आणि जितके जास्त भक्तजन येतील आपल्यासाठी तितकीच गर्वाची गोष्ट आहे. होय. अरे बाबांनो, तुम्ही काळजी नका करू. टप्पू सेना जे काही करेल ते विचार करूनच करेल. हा चला चला सगळ्यांनी आपापल्या घरी जा. चला. ओय चला चला बाबांना घरी चला. चल रे. 4 वाजता हा खाली ये अरे दया, आता मला सुद्धा थोडीशी काळजी वाटते. कशाची? अगं दर्शनासाठी मोठ्या संख्येत गर्दी जर जमा झाली तर कंट्रोल करणं खूपच कठीण होऊन जाईल. अरे टप्पूचे पप्पा तुम्ही काळजी करू ना, काही नाही होणार. अरे काय काळजी करू नका, काही नाही होणार. टप्पूनी कलतकच्या माध्यमातून साऱ्या जगाला सांगितलं आहे की जो कोणी गणपतीच्या दर्शनाला इथे येणार तो रिकाम्या हाती परत नाही जाणार. गणपती बाप्पा तर्फे आशीर्वादाच्या स्वरूपात काहीतरी नक्कीच मिळणार. विचार कर, अशा देवाजवळ आशीर्वाद घ्यायला कोण नाही येणार? मला तर वाटतं फक्त मुंबईमधूनच नाही तर आजूबाजूच्या परिसरातून सुद्धा भक्तजन येतील. आणि टप्पू सेनेचा काय बंदोबस्त आहे मला माहित नाही, पण समजा की कोणाला आशीर्वाद मिळाला आणि कोणाला नाही मिळाला तर लोक भांडणं करतील. अरे काही नाही होणार जेठ्या. माझा टप्पू सेनेवर पूर्ण विश्वास आहे. टप्पू सेना जे काही करते ते सगळ्या गोष्टींचा विचार करून करते.